तुम्ही जरी फार शिक्षित असाल, शिकलेला असाल, याचा अर्थ कोणत्याही गोष्टीवरती ॲग्रेसिव्हलीच बोलावं असं हाके साहेबांनी करू नये. आता ते मला बोलताना सुद्धा तेव्हा आष्टीचा आमदार अशी भाषा वापरतात. अरे आष्टीचा आमदार काय रस्त्यावर पडलो काय? 5व्या टर्मला कसं काय निवडून देत? जर मी तेरे नाम झालेला असेल माझा, तर मला निवडून देतील का? मग तुम्ही अशी तेरे नाम सारखी भाषणं कशी वापरता? असं कसं बोलता? हाके साहेब अभ्यास केलेला आहे, आणखी अभ्यास करा. तसं हाके साहेबांची माझी काही फारशी ओळख नाही. पण हाके साहेब, मी हाके साहेबच म्हणलेलं आहे, त्यांना हाकेसुद्धा कधी म्हणलेलं नाही. म्हणलं असेल एखाद्या रागात, पण अगोदर मी हाके साहेब म्हणलं. मला वाटलं हाके साहेब फार हुशार आहे. ते मध्ये आपल्या आरक्षणाच्या याच्यावरती उद्धवसाहेब ठाकरेंनी त्यांची नियुक्ती केली होती. आमच्या मराठा आरक्षणाच्या आयोगावर आयोगावर होते ते सदस्य. म्हणून आयोगावर सदस्य असताना ज्यावेळेस एकनाथ शिंदे साहेबांचं आणि फडणवीसांचं सरकार आलं साहेबांचं, त्यावेळेस त्यांना काढून टाकलं. ते जाणीवपूर्वक राजीनामे वगैरे द्यायला चालू केलं. त्यावेळेसची ती त्यांची भाषा आहे की मग ती एक कुत्सित मनाने केलेली भावना असं मला वाटलं. आणि तुम्ही जरी फार शिक्षित असाल, शिकलेला असाल, याचा अर्थ कोणत्याही गोष्टीवरती ॲग्रेसिव्हलीच बोलावं असं हाके साहेबांनी करू नये. आणि बऱ्यापैकी कुठला तरी एक मतदारसंघ पकडावा, तिथं काम करावं, तिथं निवडून येण्याचं. पण आता ते मला बोलताना सुद्धा तेव्हा आष्टीचा आमदार अशी भाषा वापरतात. अरे आष्टीचा आमदार काय रस्त्यावर पडलो काय? 5व्या टर्मला आमदार आहे ना. वेडे लोक आहेत का आमचे निवडून देणारे? 5व्या टर्मला कसं काय निवडून देत? जर मी तेरे नाम झालेला असेल माझा, तर मला निवडून देतील का? मग तुम्ही अशी तेरे नाम सारखी भाषणं कशी वापरता? असं कसं बोलता? हाके साहेब अभ्यास केलेला आहे, आणखी अभ्यास करा. फक्त आरडाओरडा करून आणि दुसऱ्याला अक्कल नाही असं दाखवून समाजामध्ये समाज मान्यता मिळवता येते असं मला काही वाटत नाही. त्यांनी जरा सबुरीनं घ्यावं आणि माणसात माणसं राहतील असं पाहावं. माणसात दुफळी होईल असं काही नको. आणि आत्ताची जी कालची निवडणूक झाली, संप्रदायाच्या वर्गाने ते सांगितलं. जरांगे पाटील एक शब्द बोलले नाही. आणि भारतीय म्हणजे RSSने सुद्धा फार मोठं काम केलेलं आहे. हे सगळ्यांनी सगळीकडून काम केलं म्हणून 237चा रिझल्ट आला साहेब. आणि आणखी काही जागा थोडंसं लक्ष दिलं असतं. मी एकमेव बरं का मतदानाच्या दिवशी 100 येईल म्हणलं होतं, आणि मतदानाच्या दिवशी 175 येईल म्हणलं होतं. मविया महाराष्ट्रात कोणी म्हणलं होतं का? मी एकटा फाकड्या म्हणलो होतो. त्याला 150 येईन असं मला वाटलंच नाही. तेवढं जरा चुकलंच माझं. ते फार 46 याच्यावरती आले.